मराठी, ते धडक ते धडक. 9वी 10वी 11वी 12वी सायन्स, नीट, जेई, सीईटी, नाटा अशा सर्व स्पर्धा परीक्षांसाठी नंबर 1 चा पर्याय म्हणजे विटा मध्ये लोकप्रिय ठरलेली अकॅडमी आता तासगाव मध्येही श्री राजलक्ष्मी रॉयल अकॅडमी ऑफ सायन्स तासगाव. इथे मिळतो नंबर 1 रिझल्ट, नंबर 1 टीचिंग क्वालिटी, 3D एनिमेटेड व्हिडिओ लेक्चर्स, लाईव्ह ऑर्गन बायोलॉजी वर्कशॉप, नंबर 1 इन्फ्रास्ट्रक्चर, एसी, डिजिटल क्लासरूम, लायब्ररी, स्टडी रूम, expert lectures from various fields, educational tours, exclusive workshop for personality development, Olympiad exam, फाउंडेशन कोर्स, लाखो रुपयांची स्कॉलरशिप आणि दत्तक योजनाही. आपल्या पाल्याच्या उज्ज्वल भविष्यासाठी आजच प्रवेश निश्चित करा. तासगावात पोलिसांवरच थरारक हल्ला झाल्याचा खळबळजनक प्रकार समोर आलाय. चोरी प्रकरणाचा तपास करण्यास गेलेल्या पोलिसांच्या पथकावर तुफान दगडफेक करण्यात आली आहे. या खळबळजनक प्रकारात 3 पोलीस कर्मचारी देखील जखमी झालेत. पोलिसांच्या शासकीय गाडीचीही यावेळी मोठी तोडफोड करण्यात आली आहे. या गंभीर प्रकारामुळे सांगली जिल्ह्यात मोठी खळबळ उडाली आहे. या संपूर्ण प्रकारानंतर 6 जणांवर तासगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय. तासगाव तालुक्यातील नागाव कवठे येथील प्रसिद्ध नागनाथ मंदिरात झालेल्या चोरीच्या गुन्ह्यातील संशयितांचा माग काढण्यासाठी गेलेल्या तासगाव पोलीस ठाण्याच्या पथकावरच जोरदार दगडफेक झाल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. काल मंगळवारी सकाळी झालेल्या या थरारक हल्ल्यात 3 पोलीस कर्मचारी जखमी झाले असून पोलिसांच्या गाडीची देखील मोठी तोडफोड करण्यात आली आहे. तर जमावातील एका महिलेने तर थेट पोलीस कर्मचाऱ्याचा चाबा घेतल्याचे देखील समोर आले आहे. या प्रकरणी पोलीस अंमलदार सुरेश भोसले यांच्या फिर्यादीवरून तासगाव पोलिसांनी 6 संशयितांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. जयश्री शिवाजी चव्हाण राहणार तुर्ची फाटा, बबलू उर्फ बबल्या पपलू शिंदे राहणार तुर्ची फाटा, पूजा हिम्मत शिंदे राहणार तुर्ची फाटा, प्रशांत हिम्मत शिंदे राहणार तुर्ची फाटा, अरविंद राजू चव्हाण राहणार सांडगेवाडी तालुका पलूस, मच्छिंद्र श्रीशैल्य चव्हाण राहणार बेळकी तालुका जत या 6 जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत अधिक माहिती अशी की नागाव येथील नागनाथ मंदिरात काही दिवसांपूर्वी चोरीचा प्रकार समोर आला होता. या चोरी प्रकाराचा छडा लावण्यासाठी तासगाव पोलिसांचे एक पथक काल मंगळवारी सकाळी 10:30 वाजण्याच्या सुमारास तासगाव पोलीस रस्त्यावरील साखर कारखाना परिसराजवळ असलेल्या तुर्ची फाटा येथील एका गायरान वस्तीत पोहोचले होते. यावेळी पोलिसांचे पथक वस्तीतील जयश्री चव्हाण हिच्या घरासमोर गेले असता तिथे काही संशयित बसलेले आढळले. यावेळी पोलीस अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी संशयित बबल्या शिंदे आणि प्रशांत शिंदे यांच्याकडे मंदिरातील चोरीबाबत चौकशी करत होते. यावेळी जयश्री चव्हाणीने पोलिसांना मज्जाव करत थेट गोंधळ घालण्यास सुरुवात केली. एवढ्यावरच न थांबता तिने पोलिसांच्या अंगावर फरशीचा तुकडा फेकून मारण्याचा प्रयत्न केला. तसेच तिने थेट एका पोलीस कर्मचाऱ्याच्या उजव्या हाताच्या कोपराला जोरात चावा घेऊन त्यांना रक्तबंबाळ केले. हा गोंधळ सुरू असतानाच तिथे उपस्थित असलेल्या जमावाने पोलिसांवर अचानक भीषण दगडफेक सुरू केली. यामध्ये पोलीस हेड कॉन्स्टेबल अमर सूर्यवंशी यांच्या छातीवर दगड लागल्याने त्यांना दुखापत झाली. तर पोलीस शिपाई संतोष माळी यांच्या उजव्या हाताच्या तळहातावर अरविंद चव्हाण याने दगड मारून दुखापत केली. तर संपूर्ण पोलीस पथकाला घेराव घालून संशयित आणि त्यांच्या साथीदारांनी पोलिसांच्या शासकीय गाडीवरही हल्ला चढवला. भर दिवसा पोलिसांवर झालेल्या या हल्ल्यामुळे सांगली जिल्ह्यात मोठी खळबळ उडाली आहे. सांगता येईना आणि सहनही होईना, शौचा वाटे रक्तस्राव, वेदना, वारंवार शौचास होणे हा मूळव्याध नाही ना? मिळवा कायमचा आराम, तोही एका दिवसात, वेदनारहित विना टाका. मूळव्याधीवर औषधोपचाराबरोबर लेझर व इंजेक्शनची खास सुविधा देणारे विट्यातील पहिलेच हॉस्पिटल डॉक्टर बंडगर यांचे मूळव्याध स्पेशालिटी हॉस्पिटल, अनुराज हॉस्पिटल शेजारी एसटी स्टँडच्या बाजूला, खानापूर रोड, विटा. जिओ मराठी, ते धडक ते धडक.